महाराष्ट्राची सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा ती म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026. लक्षात घ्या, नुकतंच 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026चं आयोजन झालं होतं, ज्यामध्ये विजेता ठरलेला आहे हर्षवर्धन सदगीर, जो मूळचा नाशिकचा पट्टे आहे. लक्षात घ्या, तो गादी विभागातून जिंकलेला आहे. तो काय असते गादी विभाग वगैरे सगळं सांगतो. उपविजेता ठरलेला आहे महेंद्र गायकवाड, जो सोलापूरचा आहे. ठिकाण वाघोली, पुण्यामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं होतं, जे आयोजन रामकृष्ण अण्णा सातो पाटील यांनी आयोजन केलेलं होतं. ठिकाण वाघोलीला केलं होतं. पहा, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 बद्दल संपूर्ण माहिती पाहता. आवृत्ती किती होती? 68वी. आयोजन वाघोली पुण्याला केलं होतं. आयोजक रामकृष्ण सातो पाटील. क्रीडानगरी स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव दिलं होतं. या क्रीडानगरीला कोणाचं नाव देण्यात आलं होतं? स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव देण्यात आलेलं होतं. विजेता हर्षवर्धन सदगीर, जो नाशिकचा आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर उपविजेता महेंद्र गायकवाड, जो सोलापूरचा आहे. हा कंटिन्यू 2 वर्ष झालं उपविजेता ठरलेला आहे. मागच्या वर्षी पण हाच होता, यावर्षी पण हाच आहे उपविजेता. त्यानंतर पहा, याच्या अगोदर 65वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा शिवराज साक्षीने जिंकलेली आहे. 66वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा सिकंदर शेखने जिंकलेली आहे. आणि गेल्या वर्षीचा 67वा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ होता. आणि या वर्षी 68वा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, जो नाशिकचा आहे. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या पैलवानाने याच्या अगोदर सुद्धा जानेवारी 2026 मध्ये पुणे या ठिकाणी झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकलेली आहे. म्हणजे हा डबल महाराष्ट्र केसरी आहे. कोण? हर्षवर्धन सदगीर हा डबल महाराष्ट्र केसरी आहे. त्यानं 2020 ला सुद्धा जिंकली होती पुण्याची महाराष्ट्र केसरी स्पर्धा. लक्षात घ्या, महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य, त्याचा इतिहास पाहता की हिची सुरुवात झालेली आहे 1961 मध्ये. कुस्ती महर्षी ज्यांना म्हणता आपण, कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात 1961 पासून केलेली आहे. याची स्थापना केलेली आहे. स्वरूप ही स्पर्धा 2 गटामध्ये होती, माती विभाग आणि गादी विभाग. आणि हा गादी विभागातून जिंकलेला आहे. हा जो हर्षवर्धन सदगीर आहे, हा गादी विभागातून जिंकलेला आहे. माती विभाग आणि गादी विभाग या दोन्ही गटामध्ये विजेत्यांच्या अंतिम सामना मॅटवर होऊन महाराष्ट्र केसरी निवडला जातो. म्हणजे मातीचा अंतिम सामना आणि गादीचा अंतिम सामना, या दोघांचा सामना हा मॅटवर होतो आणि महाराष्ट्र केसरी निवडला जातो. बक्षीस पहा, विजेत्याला मानाची चांदीची गदा भेटते. साधारण 1.5 किलो वजनाची ती गदा असती. 5 लाख रुपये रोख रक्कम भेटती. आणि दरवर्षी आता थार भेटायची. यावर्षी फॉर्च्युनर गाडी देण्यात आली होती, हे लक्षात ठेवा. आयोजन दरवर्षी हिवाळ्यात डिसेंबर ते जानेवारी मध्ये या स्पर्धा होतात, ज्यामध्ये 45हून अधिक संघातील मल्ल सहभागी होत असतात. महत्व पहा, या स्पर्धेतील विजेत्यांना सरकारी नोकरीतील क्रीडा कोट्यातून आरक्षणाचा लाभ मिळत असतो. आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी जिंकल्यावर डीवायएसपी पोस्ट भेटती पोलीस खात्यामध्ये. 1961 मध्ये सुरू झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे पहिले विजेते पैलवान दिनकर धारी हे होते. लक्षात ठेवा.